नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट इडली आणि चविष्ट सांबार। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण सांबार बनवायला घेऊया। तूर डाळ शिजवून घेऊयात। आता कुकर घ्यावा, त्यामध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिंगाची फोडणी द्यावी। त्यानंतर कांदा, टोमॅटो आणि आपल्या आवडीच्या भाज्या घालून परतून घ्याव्या। नंतर त्यात हळद, तिखट, जिरेपूड, धनेपूड, सांबार मसाला टाकून घ्यावात आणि चिंचेचा गोळ घालावा। त्यानंतर शिजवलेली डाळ त्यामध्ये टाकावी। आवश्यकतेनुसार पाणी घालून 8 ते 10 मिनिट छान उकळून घ्यावी। जिरा मोहरीचा तडका द्यावात। वरून कोथिंबीर टाकून द्यावीत। आता इडली बनवायला घेऊया। इडलीचे पीठ तयार करून इडलीच्या साच्यांना हलके तेल लावा। आता पीठ साच्यात ओता आणि वाफेवर 10 ते 12 मिनिटे छान शिजवू द्या। शिजल्यानंतर इडल्या थोड्या गार होऊ द्या आणि मग अलगद बाहेर काढा। गरमागरम इडली आणि सांबार नारळाची चटणी सोबत सर्व करा। एकदा ही रेसिपी करून बघा, पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। गरमागरम इडली सांबार विथ चटणी। आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्पेशल वडा सांबार। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम तयार करूया सांबार। तूर डाळ शिजवून घेऊया। त्यात कांदा, टमाटर, गाजर, शेवग्याच्या शेंगा आणि आपल्या आवडीनुसार भाजी घालून घ्या। मध्ये लावून 4 ते 5 शिट्टे होऊ द्यावीत। आता उडदाची डाळ घ्यावी, ते स्वच्छ धुवून घ्यावीत। 4 ते 5 घंटे भिजत घालावी। भिजलेली डाळ मिक्सरमधून बारीक काढून घ्यावी। वाटलेल्या डाळीमध्ये जिरं, सांबार, कढीपत्ता छान टाकून घ्यावात आणि मस्त फेटून घ्या। आता कढई ठेवावी, त्यामध्ये तेल टाकावेत। कढीपत्ता, जिरं, मोहरी, कांदा, टमाटर टाकून छान मस्त परतवून घ्यावा। त्यामध्ये तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड टाकून ते मस्त परतून घ्यावा। त्यानंतर शिजवलेली डाळ त्यामध्ये टाकून द्यावीत आणि 5 ते 7 मिनिटे छान उकळू द्या। आवश्यकतेनुसार पाणी टाकावेत। चवीपुरतं मीठ टाकावेत। आता आपली डाळ छान उकडलेली आहे, त्यावरती सांबार मसाला टाकून घ्यावात। त्यानंतर कस्तुरी मेथी, सांबार, आमचूर पावडर त्यामध्ये टाकून आता आपण वडा बनवायला घेऊ। कढई घ्यावी, त्यात तेल गरम करावेत। हाताला पाणी लावून मिश्रणाचे वडे तयार करा आणि मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावेत। बघा किती सुंदर आपले वडे तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, छान कुरकुरीत झालेले आहेत। गरमागरम वडे एका भांड्यात घेऊन त्यावर भरपूर सांबार होता। वरून कोथिंबीर आणि इच्छेनुसार नारळ चटणी सर्व करा। असा तयार आहे स्वादिष्ट, मऊ आणि झणझणीत सांबार वडा। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा। या कंबो रेसिपीमधली लास्ट रेसिपी म्हणजे मसाला डोसा। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम डोश्याचे पीठ तयार करावेत। गरम ताव्यावर थोडे पाणी शिंपडून पुसून घ्या। आता एका ताव्यावरती सारण टाकून गोलसर पातळसर डोसा पसरावा। वरून थोडे तेल घालावेत आणि सोनेरी रंगा होईपर्यंत भाजून घ्यावेत। आता बटाट्याची भाजी बनवूया। कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ, चना डाळ, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून कांदा परतून घ्यावा। त्यानंतर तिखट, हळद, मीठ, उकडलेले बटाटे घालून सर्व मिश्रण छान एकजीव करावे। शेवटी कोथिंबीर, लिंबाचा रस घालून भाजी तयार करून घ्यावी। आता तयार डोश्याच्या मध्यभागी बटाट्याची भाजी लावावीत आणि डोसा वरून मोडावात। गरमागरम मसाला डोसा नारळ चटणी आणि गरमागरम सांबारसोबत सर्व करा। घरच्या घरी अगदी हॉटेलसारखा कुरकुरीत आणि चविष्ट मसाला डोसा तयार आहे। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय गाईज।